हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला 7 ते 8 मिरच्या घालायच्या। मिरच्या घातल्यानंतर खोबरं घालायचं सुक्कं, लसूण आणि अद्रक घालायचं आहे। लसूण अद्रक घातल्यानंतर आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे घातल्यानंतर आपल्याला 1 चमचा धने घालायचे आहेत आणि आपल्याला हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। खूप बारीक सुद्धा नाही वाटायचं, थोडंसं आपल्याला जाडसर वाटायचं आहे। तर इथे वाटण तयार झालेलं आहे। तर एका बाजूला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं। तेल घातल्यानंतर आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत। इथे मी दालचिनी घातलेली आहे। दालचिनी, लवंग, मिरे, खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपण ह्या पद्धतीने जर रेसिपी केली तर सगळेजणच आवडीने खातील। तर गरम मसाले घातल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता तेलावर व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायचा आहे। कढीपत्ता तडतडल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा व्यवस्थित आपल्याला ट्रान्सफर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा। तर कांदा छान ट्रान्सफर झाला की आपल्याला मोठा एक टोमॅटो कट करून घ्यायचा आहे बारीक, आणि कांद्यावर टोमॅटोसुद्धा छान मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता टोमॅटो छान व्यवस्थित मऊसूत परतून झालेला आहे। टोमॅटो आणि कांदा छान परतून झाला की जे आपण मिक्सरला वाटण केलं होतं आपल्याला ते वाटण घालायचं आहे आणि वाटणसुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा, साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। तर वाटण छान परतलं की आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि आपल्या फ्रीजमध्ये जेवढ्या भाज्या असतील ना तेवढ्या भाज्या घ्यायच्या। तर इथे मी फ्लावर, गाजर, हिवाळा आहे म्हणल्या वटाणाचा सीझन तर आहेच, मग आपल्याला छान फ्रेश वटाणा घ्यायचा आणि फ्रेंच बी घ्यायची आहे। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता। तर भाज्या घातल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने करा, स्टेप बाय स्टेप करा, म्हणजे तुमची रेसिपी फसणार नाही, याची 100% गॅरंटी मी देते। तर भाज्या छान परतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केलं की आपल्याला घालायचं आहे तांदूळ। तुम्ही म्हणताल अरे वा, मसाले भाताची रेसिपी आहे, मग तुम्ही पाहिल्याबरोबर लगेच करायला घेणार आहे। तर तांदूळ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथे मी व्यवस्थित छान परतून घेते। अगदी झटपट होते आणि कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर संध्याकाळी तुम्ही ही रेसिपी झटपट करू शकता आणि खायलासुद्धा खूप छान चविष्ट लागतो हा भात। तर आपल्याला छान तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि अगदी भाताची चव वाढवेल इतका आपल्याला अर्ध लिंबू घालायचं आहे। तर इथे मी लिंबू पिळते आणि लिंबू पिळल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केलं की आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतले होते, म्हटलं की आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे। 2 वाट्यांना 4 वाट्या पाणी घालायचं, एकदम परफेक्ट पाणी होतं आणि भात अजिबातसुद्धा फसत नाही, खूप छान शिजला जातो। पाणी घातल्यानंतर छान व्यवस्थित उकळी आली की आपल्याला तूप घालायचं आहे 1 चमचा। तर इथे मी साजूक तूप घातलेलं आहे 1 चमचा। तूप घातल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आणि भात छान व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी झाकण ठेवते आणि भात छान व्यवस्थित शिजवून घेते। अजून पण सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा, साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। तर पाहू शकता भात छान शिजलेला आहे आणि भाताला वाफसुद्धा छान मस्त बसलेली आहे। तर व्यवस्थित परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला माझी आजची मसाले भाताची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडल्यावर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला।